चला मित्रांनो, आता निघूया. बाईक स्टार्ट केलेली आहे, गेट पण उघडून ठेवलं, फक्त बाहेर जायचं बाकी आहे. गुड मॉर्निंग. चला आता निघूया. आपण आता पोचलो आहोत बोरिवली स्टेशनच्या इथे. आता राईट टर्न मारून परत आता लेफ्ट टर्न घेणार. लेफ्ट टर्न मारायचं आपल्याला, कारण डायरेक्ट वस नॅशनल पार्क जवळ हायवे जवळ जायचं आपल्याला. जर कोण माझा व्हिडिओ पाहत असतील तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथे हे बस डेपो आहे बोरिवलीचं, ST डेपो, ठाण्यासाठी जाण्यासाठी. इथे AC नॉन AC सगळ्या प्रकारच्या बसेस असतात. चला पुढे जाऊया आपण. ती बघा लालपरी चालली आहे पुढे. लहानपणीचं आठवतं का कोणाला लालपरी? बसला असाल ना तुम्ही पण एकदा कधीतरी. आम्ही पहिले याच्यातनंच जायचो गावी. तेव्हा तर रस्ते याच्यापेक्षा खराब होते, फक्त माती 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 अशी होती रस्ते त्या टायमाला. तेव्हा लालपरी पूर्ण लाल होऊन जायची मातीने. मला खूप मजा यायची जाताना. आता स्वतःच्या गाडीने जातो त्याच्यामुळे काही समजत नाही. रस्तेही जरा चांगले झाले. समोरच नॅशनल पार्क आहे, जर कोणाला माहिती नसेल तर. बोरिवलीकरांना माहिती आहे, तसं मुंबईकरांना माहिती आहे, पण बऱ्याचशा मुंबईकरांना नाही माहिती की इथे नॅशनल पार्क आहे. आता आपण हायवेला लागलो आहे. काळोख असल्यामुळे जरा लाईट लावायला लागले मला. आता पुढचं काही दिसतच नाही, लाईट्स कमी आहे ना रोडला. टुवर्ड्स आता आपण चाललो मालाडला. पहिल्या भागात मी तुम्हाला इथपर्यंत फक्त बोरिवली ब्रिजपर्यंत जाणलेलं, पण आता आपण पुढे चाललो. तो हा भाग आहे दुसरा. हायवेचं लोकेशन दाखवायचं होतं तुम्हाला. बऱ्याचशा ज्या मुंबईच्या बाहेरच्या आहेत त्यांना हायवे कसा असतो हा माहीत नाही तेवढा, कारण गावातले लोक पण असतात ना. असे ब्रिजेस आहेत, वेगवेगळ्या लाईटी लावलेल्या आहेत आंब्यांना. खूप छान वाटतं मुंबईत आल्यावर. आता मोठे मोठे रोड्स, सिमेंटचे ब्रिजेस, त्याला लाईट लावलेल्या रंगीबिरंगी. त्यात मेट्रोचे स्टेशन बाहेरून तर खूपच सुंदर दिसतात, आतूनही तेवढेच छान आहेत. एकदम फॉरेनला आल्यासारखं वाटतं. तीच पद्धत, तेच सगळं. सकाळचा 5:45चा टाईम आहे. सॉरी, 5:45 नाही, 6:30च्या आसपास आहे. कारण मी आता चाललो आहे ना गोविंदनगरला. तिकडे मला मिसेसला तिथे ड्रॉप करायचं आहे आणि तिकडनं मग माझ्या जिमला जाणार मी. त्यात तुम्हाला मी तिसरा भाग दाखवीन की मी जिमपर्यंत जातो. जिममध्ये माझ्या म्हणजे दिवसा उजेडात थोडं कसं दिसतं
जाताना. उजाड तसा उजेड होत नाही, काळोखच असतो. ती बघा लालपरी माझ्या मागून आलेली पुढे गेली, कारण मी तुमच्याबरोबर बोलत चाललो आहे ना, त्याच्यामुळे जरा आस्तेच चालवतो मी, फास्ट चालवत नाही. माझी मॅक्सिमम स्पीड असते 40-50 जास्तीत जास्त. त्यातल्या त्यात वाढली तर हायवेला 60पर्यंत जातो मी. आम्ही रिस्क घेत नाही, कारण काय असतं हायवेला कधी ऑइल पडलेलं असतं, काय असतं, आपण फटक म्हणजे नाही बघितलं तर गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जेवढं होईल थोडं सेफली चालवायचा प्रयत्न करतो हायवेला, कारण गाड्या एकामागून एक खूप स्पीडमध्ये येत असतात. म्हणून जरा हायवेला आलं की जरा सांभाळून चालवावं लागतं. लालपरी कशी फास्ट जाते, डुम फास्ट एकदम. सकाळच्या टायमिंगच्या गाड्या आहेत ना त्या, दापोली आणि या सगळ्या इकडनं जाणाऱ्या. लालपरी गेली मागे, जर स्पीड वाढवली मी ब्रिजवर. लाइटिंग किती मस्त वाटते ना, तिरंग्यासारखी. भगवा सफेद हिरवा कलर. हे पण बाजूला मेट्रो स्टेशन आहे राईटला. तुम्हाला मी आज एक गोष्ट दाखवणार आहे. ती बऱ्याचशा जणांना माहिती आहे की नाही माहिती, मुंबईतल्या बऱ्याच जण, पण मालाडमध्ये राहणाऱ्या आणि बोरवलीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की टुवर्ड्स मालाडला जाताना काय दिसतं. एका टायमाला तिकडे डोंगर कोसळलेला, डोंगर, आणि हा जो रस्ता आहे ना हा बंद झालेला. मग ती डोंगरावरची माती काढून सगळं प्लेन करून तिकडे सिमेंटचा बंधारा बांधून तिथे आता काय बनवलंय ते मी तुम्हाला दाखवतो. तिकडे असं सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं दाखवलेलं आहे. मावळे किल्ल्यावर चढताना किल्ला बांधलाय, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण परत मावळे चढताना दाखवलं आहे. एवढं छान सजवलं आहे ते, थांबून बघावं असं वाटतं. हे बघा, हे मावळे चढत आहेत बघा, म्हणून मी त्या गाडी स्लो केली. बघा कसे मावळे चढत आहेत डोंगरावर, आणि हा इथे किल्ला आहे बाजूला. हे पूर्ण बांधून काढलं आहे सिमेंटने, आणि त्याच्यावर ते ड्रॉइंग केलेलं आहे किल्ल्याचं. पूर्ण हा डोंगर कोसळलेला खाली रोडवर. हे बघा इकडे पण मावळे चढत आहेत, कशी दोरखंड बांधून चढत आहेत. थोडं पुन्हा स्पीड वाढवतो, कारण मला क्लायंटकडे जायचं आहे ना 7 वाजता. का निघालोच थोडा उशिरा, त्याच्यामुळे. गाड्या सकाळच्या किती स्पीडमध्ये असतात. रस्ता मोकळा असतो ना, एवढी गर्दी नसते, ट्रॅफिक नसतं. पण हेच जर तुम्ही 10 वाजता आला तर तुम्हाला वेटिंग करावं लागेल इथे याच रोडला, एवढं ट्रॅफिक असतं. 1-2 ठिकाण अशी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं.
गुजरातच्या बसेस, गुजरातवरून येणाऱ्या. इथे ना आम्ही गावी जायला थांबतो. इथे हे बघा, इथे लक्झरी येऊन थांबतात, एसट्या थांबतात. संध्याकाळची तर पूर्ण लाईनच असते लक्झऱ्यांची. आता आपण थोडं लेफ्ट मारणार, ब्रिजच्या खालून सभेमधनं जायचं आपल्याला, पठाणवाडी सभे. इथे पण भिंतींवरती मस्त मस्त चित्र काढलेले आहेत. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं मी. ते कोणाची तरी बॅग पडली आहे, बहुतेक बाईकवरनं जाताना पडली असेल कोणाची तरी. आला सबवे, किती छान लाईट लावलेले आहेत. साईबाबा मंदिर पुढे येणार. आता थांबून दर्शन घ्यायचं आहे मला. जय साईराम. चला निघूया. चढाव आहे पूर्ण एकदम, साईबाबा मंदिरच्या इकडचा चढाव. चालत गेलं तर दम लागेल एवढा चढाव आहे मोठा. इथे राईट साईडला ना ज्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत ना, जे साईबाबा मंदिर आणि ते त्या बाजूला आहे ना, शोले पिक्चरची शूटिंग झालेली त्या टायमाला, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा. आणि तेव्हा तिकडे सगळे डोंगरच डोंगर होते. इकडे जरा काळोख आहे. अरे बापरे, पुढे ट्रक चाललाय, म्हणजे आता का लवकर जायला मिळणार नाही पुढे. ते पण ट्राय करूया, मिळालं तर मिळालं. हा बघा, रॉंग साईडने गेला माझ्या मागचा. 2 मिनटं थांबायला बघत नाहीत, काय झालं असतं. मला सिग्नल मिळालं की हा लेफ्ट मारणार आहे, म्हणून मी राईट मारून बाहेर पडलो. गोविंदनगरमध्ये आलो पण आता. गोविंदनगर, गोविंदनगरची शाळा. लेफ्ट टर्न. अरे बापरे, दगड आला खाली, टायर खाली पडलो असतो आता इथे. सकाळी उठून आलो, इथे जांभई पण येत आहेत मला. तुम्ही पाहताय ना माझे व्हिडिओ, सबस्क्राईब करा. मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स पण करा चांगले चांगले. मला माहिती आहे मी रस्त्याचाच व्हिडिओ बनवतो,
तुम्हाला आज आवडत असतील नाही असतील काय माहिती नाही, पण मला तरी वाटतं की तुम्हाला आवडतात. चला बाय.